प्रस्तावित रेल्वे मार्ग आहेत त्या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण सुरू झालं पाहिजे। मी रेल्वेवर काय बोलतोय, जोपर्यंत या जिल्ह्यामध्ये दळणवळणाची साधनं उपलब्ध होणार नाहीत तोपर्यंत मोठा उद्योग, मोठा एखादा प्रकल्प येणार नाही। आणि जोपर्यंत मोठा उद्योग किंवा प्रकल्प येणार नाही तोपर्यंत आमच्या या बीड जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना, बेरोजगारांना या ठिकाणी काम मिळणार नाही। पुन्हा एकदा आम्हाला ऊसतोडाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जावं लागणार आहे। इलेक्शन आले की भावनात्मक करायचं, ऊसतोड कामगार माझा, ऊसतोड कामगार माझा। ताईसाहेब, ऊसतोड कामगाराच्या साठी तुम्ही काय 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 त्या ठिकाणी प्रश्न सोडवले आहेत ते तरी एकदा आम्हाला कळू द्या। कुठल्याही विकासाचा प्रश्न घ्यायचे नाहीत, भावनात्मक त्या ठिकाणी मतं मागायची। तशा प्रकारे हा कार्यकर्ता कुणाला भावनात्मक किंवा जातीपातीवर त्या ठिकाणी मी मतदान मागणार नाही। मी विकासाच्या प्रश्नावर मतं मागणार आहेत, कारण सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारा मराठा समाज आहे। त्या मराठा समाजाच्या चळवळीमध्ये काम करणारा हा अशोक हिंगे कार्यकर्ता। समोरचा उमेदवार तात्पुरतं स्टेटमेंट अश्रू जर फोडलं गेलं त्यावेळेस त्या महिलांचे अश्रू पुसण्यासाठी या महाराष्ट्रातून सगळ्या पक्षाची लोक आली। मी कुणी आला असं नाही म्हणणार नाही। दुसऱ्या दिवशी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आले। बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं या सर्व माता माऊल्यांच्या सोबत आहे। ज्यांनी या ठिकाणी लाठीचार्ज केला त्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे, तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। दुसऱ्या दिवशी सगळे अधिकारी निलंबित झाले आणि त्याच आंदोलनामध्ये बाळासाहेबांनी जाहीर केलं गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही माझी भूमिका आहे। त्यासाठी माझा जरांगे पाटलांना पाठिंबा आहे आणि बाळासाहेबांच्या सोबत त्या ठिकाणी अशोक हिंगे नावाचा कार्यकर्ता सुद्धा सोबत होता। पण 5.5 लाख मतं घेणारा हा तुतारीचा उमेदवार गेल्या 7 महिन्यापासून जे आंदोलन आहे मराठा समाजाचं, त्या आंदोलनामध्ये बाबा तू कुठं दिसला? बीडच्या सभेमध्ये दिसला नाही, आंतरवलीच्या सभेमध्ये दिसला नाही, त्या महिलांचे अश्रू पुसताना तू कधी दिसला नाही, आमच्या मुंबईच्या लॉंग मार्चमध्ये तू दिसला नाही। तुला आता मराठा समाजाचे मतं मागण्याचा नैतिक अधिकार नाही। तू जातीने जरी मराठा असला तू मात्र कर्माने मराठा नाही, तू मतीने मराठा नाही, त्यामुळे तुला मराठा समाजाचे मतं मागायचा अधिकार नाही। तो अधिकार फक्त मराठा समाजाचे मतं मागायचा अधिकार हे अशोक हिंगेला आहे। या 30 वर्षापासून समाजाच्या आरक्षणासाठी लाट्या खडा खाणारा कार्यकर्ता। तुम्ही विचार करता सरा बांधवांनो, आज या ठिकाणी प्रकृती अडचणीची आहे। इतक्या लांब 5 तास बायका बाहेर रोड यायचं आणि पुन्हा 5 तास पुन्हा बाहेर रोड जायचं आणि उद्या मतदान आहे त्यांचं। त्यामुळे बाळासाहेब आले नाहीत, पण बाळासाहेबांनी सांगितलं शुभेच्छा माझ्या आहेत। माझी निवडणूक संपल्याबरोबर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई, परळी, पूर्व भागामध्ये तुम्ही सभा ठेवा, त्या निश्चितपणे मी त्या सभेला आल्याशिवाय राहणार नाही। हा बाळासाहेबांचा आपला शब्द आहे। मी जास्त काही बोलत नाही, ताईला पुढे जायचं अजून, ताईला रात्री त्याला सभा आहे नगरला। मी जास्त काही बोलत नाही। आज सकाळपासून आपण आलेला सातत्यानं आपलं भेटायचं आहे। येणाऱ्या काळामध्ये या बीड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, धनगर समाजाच्या, दादा तुम्ही बोलला नाही, आज 15 वर्ष झुलत ठेवलं धनगर समाजासाठी या भारतीय जनता पार्टीने। कधी पडळकरला आमदार, मग त्या शिंदे साहेबाला खासदार, पुन्हा जानकर साहेबाला खासदारकीचे तिकीट, मात्र सर्वसामान्य गोरगरीब धनगर समाजाला त्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या भारतीय जनता पार्टी सरकारने केलेलं आहे। पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या गावामध्ये आम्ही जाऊ त्या गावामध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आमचं त्या ठिकाणी स्वागत करतायत आणि सांगतायत की वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं या निवडणुकीमध्ये आम्ही खंबीरपणे उभा। आता गप्पारभाई बोलले, गप्पारशाह भाई तुम्हाला 5% आरक्षण आणि आम्हाला 16% आरक्षण या शासनानं दिलं। आमचं कोर्टामध्ये टिकलं नाही, पण तुमचं मुस्लिम समाजाचं आरक्षण 5% आरक्षण कोर्टामध्ये टिकलेलं आहे। पण जे कोर्टाने मान्य केलेलं सुद्धा आरक्षण मात्र या स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या सरकारने, मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा या फसवणीस आणि या शिंदे सरकारचं असेल, यांनी सुद्धा तुमच्या तोंडाला पानं पुसलेले आहेत। तुम्हाला तर कोर्टाने मान्य केलेलं सुद्धा आरक्षण जे अंमलबजावणी या सरकारने केलेलं आहे, पण मुस्लिम समाज सुद्धा अस्वस्थ आहे। काय करायचं या 2024च्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही शांत डोक्याने विचार केला पाहिजे। मराठा समाज शांत आहे, कुणाला बोलत नाही, काय करायचं ते ठरवायला लागलेलं आहे। फक्त नुसतं जातीचा समोरचा उमेदवार म्हणतोय मी मराठा आहे मला मत द्या, कारखानदार आहे तो,
आता ताई मला उमेदवार कोण आहेत त्याला सांगितलं माझ्या विरोधामध्ये दोन्ही साखर कारखानदार आहेत. मी सर्वसामान्य उपेक्षित त्या ठिकाणी सर्वसामान्य प्रस्थापित नाही उपेक्षित कुटुंबातला त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे, एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. पण ते साखर कारखानदार असे आहेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी तिन्ही कारखाने बंद पाडलेत. वैद्यनाथ बंद, पनगेश्वर बंद, आंबेजोगाई कारखाना बंद आणि दुसरा जो तुतारीचा उमेदवार आहे त्यांनी एका कारखान्याचे ताई 4 कारखाने केलेत. आता कसे केलेत त्या शेतकऱ्याचा ऊसाची रिकव्हरी 14ची रिकव्हरी 10 दाखवायची 10.5 दाखवायची उरलेली साखर त्या ठिकाणी काळ्या बाजारामध्ये विकायची आणि स्वतःचा 2,500 टनाचा कारखाना 8,000 टनाचा स्वतःच्या मालकीचा कारखाना उभा करायचा, शेतकऱ्याच्या मालकीचा नाही. अशा पद्धतीने दोन्ही कारखानदार या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला नागवण्याचं काम करतायत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे पैसे घेऊन येतील, तुमच्याकडे आमिष घेऊन येतील, तुमच्याकडे जातीचा आसरा त्या ठिकाणी मागतील, जातीचा सहारा घेतील. पण येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही उमेदवाराला घरी बसवण्यासाठी तुमच्या आमच्यातला तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा अशोक ठुंगे कार्यकर्ता आहे, रस्त्यावर फिरणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही कधी माझ्या हाताला धरून भाऊ चला माझं हे काम आहे रस्त्यावर फिरणारा कार्यकर्ता आहे. जी बाळासाहेबांनी मला संधी दिलेली आहे ते 2024च्या निवडणुकीमध्ये आपण मला प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच विनंती करतो. थांबतो. जय शिवराय, जय भीम.